त्याआधी आपण दोन मुख्य गोष्टींसाठी, आपल्या देशातल्या दोन गोष्टींसाठी प्रार्थना करणार आहोत. एक म्हणजे जे अधर्मी आहेत, जे परमेश्वराच्या विरुद्ध व त्याच्या लोकांच्या विरुद्ध उठलेले आहेत, त्यांच्यासाठी एक प्रार्थना करणार आहोत. आणि एक प्रार्थना आपण स्वतःसाठी करणार आहोत, की आपल्याला आपला पिता समजावा. त्यासाठी एक प्रार्थना करणार आहोत, कारण आपल्याला पाहायला मिळतं की विनाकारण ख्रिस्ताच्या नावामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्यावर उन्मत्त झालेली दृष्टी जी आहे, असे खूप लोक आपल्याला पाहायला मिळतात, जे उन्मत्तपणे एक वेगळीच प्रकारची मग्रुरी त्यांच्यामध्ये असते, जे जिवंत देवाच्या लोकांना आणि जो जिवंत देवाच्या लोकांचा उपहास करतोय, म्हणजे तो स्वतः आपल्या निर्माणकर्त्याचाच उपहास करतोय. तर ते प्रत्येक ही जी उन्मत्त जात आहे, त्या प्रत्येकाला परमेश्वराने या वर्षामध्ये, ह्या दिवसांमध्ये समजवून द्यावं की तो फक्त मर्त्य मानवच आहे आणि सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरालाच फक्त श्वास देण्याचा आणि श्वास काढून घेण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या समोर ही मग्रूर जात नमली जावी, त्याच्यासाठी आपण एक प्रार्थना करणार आहोत. आणि दुसरी प्रार्थना आपण आपल्यासाठी करणार आहोत. आपण जे म्हणतो, मी ख्रिस्ताचा आहे, मी जिवंत देवावर विश्वास ठेवतो, मी त्याचं मूल आहे, त्या आपल्याला आपल्या पित्याचं प्रगटीकरण व्हावं, यासाठी आपण प्रार्थना करू, जेणेकरून कुठल्याच माणसाची, कुठल्याच दुरात्म्यांची, कुठल्याच भुंकणाऱ्या कुत्र्यांची आपल्याला भीती राहणार नाही. आणि कुठलं पण काम फक्त मला वाटतंय म्हणून नाही करणार आपण, तर खरंच देव मला हे काम करायला सांगतोय का नाही, ते मी पहिलं बघावं. आणि ज्यावेळेस देव आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगतो, त्यावेळेस देवाचं सानिध्य आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांबरोबर जातं. आणि ज्यावेळेस देवाचं सानिध्य आपल्या बरोबर जातं, त्यावेळेस हे छळवणुकीच्या गोष्टी आपल्या बरोबर होणार नाहीत, हा विश्वास आपण ठेवतोय. यासाठी आपण आपल्या पित्याला ओळखावं, हे आपली प्रार्थना असणार आहे. आणि यासाठी आपण एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता 18वा अध्याय आणि 25 ते 28 वचनामधून आपण प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराचा स्वभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, दयावंतांशी तू दयेने वागतोस, सात्विकांशी तू सात्विकतेने वागतोस, शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, दीनजनांना तू तारितोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांस तू नीच करीतोस. तू माझा दीप उजळवतोस. परमेश्वर माझा देव माझ्या अंधकाराचा प्रकाश करणारा आहे. या दिवसांमध्ये परमेश्वराने आपल्या अंधकाराचा, आपल्या आध्यात्मिक अंधकाराचा, मानसिक अंधकार ज्या ठिकाणी असेल त्याचा प्रकाशामध्ये रूपांतर करावं, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमा शेबोलोबो सिखार राबो दोबो जिखार राबो दोबो सिखोलोमो सिखार राबो दोबो जू. हे परमपिता परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आमचं सामर्थ्य आहेस, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आमचा दुर्ग, आमचा गड, आम्हा सोडवणारा, आम्हाला राखणारा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, या भारत देशामध्ये सृष्टी निर्मात्याची मुलं ही उपरी नाहीयेत. आम्ही अनाथ असे तू आम्हाला या भारत देशामध्ये सोडलं नाहीस. आम्ही अशी लोक उपरी नाही की कुणी पण येऊन टप्पू मारेल, ज्याचा कोणी कैवार घेणारा नाही. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमचा जो स्वर्गीय पिता आहे तो जिवंत आहे, तो सर्व काळ राज्य करतो, तो कुठल्याच अधमाला आमच्यावर सत्ता गाजू देणार नाही. असा तू जो आमचा परमेश्वर, त्या तुझी आम्ही उपकार स्तुती करतो. प्रभू, तू आमचा खडक, आमचा आश्रयस्थान आहेस, आमच्या रक्षणाचे बळकट साधन आहेस. तूच आमचा उंच बुरुज आहेस माझ्या पित्या. तू स्तुती पात्र आहेस, तू भय धरण्यास योग्य आहेस. आम्हा प्रत्येकाला आमच्या सर्व संकटातून व आमच्या सर्व वैरांपासून, विनाकारण झालेल्या आमच्या वैरांपासून राखणारा तो तू परमेश्वर. म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, दयावंतांशी तू दयेने वागतोस, सात्विकांशी तू सात्विकतेने वागतोस, शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिल जनांशी तू कुटिलतेने वागतोस, दीन जनांना तू तारणारा परमेश्वर. त्या तुझी आम्ही उपकार स्तुती करतो.
या भारत देशामध्ये धार्मिकांचा दीप उजळवणारा धार्मिक नीतिमानजन जे तू निवडले आहेस व तू नियुक्त केले आहेस, त्यांच्या अंधकाराचा प्रकाश करणारा तो तू परमेश्वर, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. प्रत्येक मगरूर जात जी तुझ्या विरुद्ध, आपल्या निर्माणकर्त्याच्याच विरुद्ध उठली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये, हे वर्ष संपण्याच्या आधी, ती प्रत्येक जात तुझ्या समोर गुडघे टेकले जाऊ त्या जातीने. लामा शेब्रा लाबो सोको रोबो जोकोबो. प्रभू परमेश्वरा, तू सर्वांहून उंच परमेश्वर आहेस, तू भययोग्य परमेश्वर आहेस. आज रात्री प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येकाचा समाचार तू घ्यावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझ्या विरुद्ध व तुझ्या अभिषिक्ता विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक जिभा जडल्या जाऊत. ते प्रत्येक विचार जे तुझ्या विरोधात कार्य करण्यासाठी, तुझ्या ती बुद्धी जी आहे ती भ्रष्ट करण्यात येवो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जो कोणी तुझ्या विरोधात आपला हात उगारायचा प्रयत्न करतोय, त्याचा हात सांध्यापासून पूर्णपणे उखळला जावो. प्रभू परमेश्वरा, या दिवसामध्ये तुझं सामर्थ्य व न्यायत्व माझ्या देशामध्ये तू प्रगट करावं, अशासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आणि जो कोणी आपल्या निर्माणकर्त्याच्याच विरुद्ध उठला आहे, त्याला आपली जागा तू दाखवून द्यावी आणि त्याच्या प्रत्येक मगरुरीचा सोर्स तू नाहीसा करावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. त्याचबरोबर प्रभू, या दिवसांमध्ये जो म्हणतो की मी परमेश्वराचं मूल आहे, प्रभू त्या आम्हा प्रत्येकाला तुझी समज तू दे, तुझं सामर्थ्य तू आम्हाला प्रगट कर. आम्ही फक्त मॉकर्स बनणार नाही की कुणाला तरी एखाद्याला प्रगटीकरण झालं आणि त्याच्यावर त्याची निंदा करणारे नाही, तर आपल्या पित्याला ओळखणारे लोक तू आम्हास कर. सैतानाला मॅग्निफाय करणारी वृत्ती नसणार आमची, तर आमच्या जिवंत देवाला मोठं करणारी, आमच्या विचारांद्वारे, आमच्या कृतीद्वारे आमच्या जिवंत देवाची महती वर्णणारी विचारसरणी या दिवसांमध्ये प्रत्येक धार्मिकास प्राप्त होवो. तुझ्या मंडळींचा जो कोणी छळ करेल, परमेश्वराचा दूत तलवार घेऊन त्यांच्या पाठीस लागेल, त्यांना आपली औकात दाखवेल. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. राबो शेखो रोबो सिखा राबो दोबोजू ई बोलो. प्रभू, तू आमच्यासाठी चपराका खाल्ल्या क्रूस खांबावर, तेवढं काफी आहे. आम्ही या जगामध्ये असताना कुत्र्याची पिल्लं येऊन आम्हाला मारहाण करतील, छळतील, हे होणे शक्य नाही. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तू अद्भुत सामर्थ्य राजा आहेस. तुझ्या सामर्थ्याद्वारे प्रत्येक प्रकारच्या अधर्माचा तू नायनाट करत आहेस. तुझं सानिध्य, तुझी मुलं जिथं कुठं जातील तिथं तुझं सानिध्य कॅरी करतील आणि त्या सानिध्याद्वारे दुरात्मे आम्हाच बघून पळून जातील. हे सामर्थ्यशाली गोष्ट या दिवसांमध्ये आमच्या जीवनांमध्ये व्हावी म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू. तू चांगला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात, आमेन.